आणि सगळं म्हणजे एक असं आहे की अर्थसंकल्प जेव्हा मांडला जातो त्याच्या आधीच्या संबंधीची माहिती ही बाहेर येता कामा नये ही पद्धत आहे. त्याला म्हणतात अर्थसंकल्प फुटला. काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रात काय काय होणार आहे या संबंधीची माहिती आली. मला इथल्या वर्तमानपत्राचं माहिती नाही, पण मुंबईच्या पेपरमध्ये की मुलींच्यासाठी शिक्षण मोफत हे आधी छापून आलं होतं. याशिवाय महिलांना प्रति दिवशी तिची रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं. वारीच्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये दिले जातील हे छापून आलं होतं. अशा अनेक गोष्टी विधान भवनात तो मांडण्याच्या पूर्वीच बाहेर आल्या होत्या. याचा अर्थ सत्य असा आहे की एक तर अर्थसंकल्पाचं त्याची गुप्तता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेलेली नाही. आणि दुसरी गोष्ट आपण अर्थसंकल्प बघितल्याच्या नंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत, याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही, अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली.